आणि बुलेटिनची सुरुवात करतोय आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर करदात्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी नेमक्या काय योजना असतील तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर शेतकरी, महिला, युवा, आरोग्य आणि शिक्षणासाठी अर्थसंकल्पात काय नेमक्या तरतुदी करण्यात आल्या आहेत तेही पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नव्या कर धोरणानुसार आता केंद्र सरकार 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची शक्यता आहे। 15 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी 25% कर होण्याची चिन्ह आहेत। सध्या 30% कर द्यावा लागतोय। तर एक्साइज ड्युटी कमी करण्याची सुद्धा शक्यता आहे, तो निर्णय घेतला जाऊ शकतोय। त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची चिन्ह आहेत। यासोबतच पीएम किसान निधीची रक्कम वाढण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे सध्या वार्षिक रक्कम ही 6000 रुपये दिली जाते। रोजगाराशी संबंधित तरतुदी वाढवल्या जाऊ शकतात। एकीकृत राष्ट्रीय रोजगार धोरण सरकारतर्फे आणलं जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। तर आरोग्य सेवांवरचा खर्च वाढवला जाण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। गृह कर्जावर मिळणाऱ्या व्याज सवलतीची रक्कम ही 2 लाख रुपये आहे, जी 5 लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे। कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित पार्टवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला गेला तर मोबाईल स्वस्त होऊ शकतात। अशा प्रकारच्या या घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अर्थसंकल्पाकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। तर आपण पाहतोय या विशेष बदलांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।